त्या अर्थी व्यवस्थापनामधल्या कुठल्या तत्वांचा पालखीमध्ये अवलंब झालेला आहे हे आपल्यासमोर मांडतो. पालखीकडून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे ते आपण बघूया. आधुनिक व्यवस्थापनाकडून पालखीच्या व्यवस्थापनाला सुद्धा काय शिकता येईल त्यासंबंधी काही मुद्दे मांडतो. हा पुढचा भाग शेवटी येणार आहे आणि आपल्याला पालखीकडून जास्त शिकायचं आहे याचं भान मला आहे. पण आधुनिक व्यवस्थापनाकडून पालखीला जे काही द्यायचं आहे ते त्या मनाने थोडं आहे. 4 मुद्दे आपल्या समोर चर्चेसाठी घेतलेले. पहिला असा की एक संघटनात्मक एक बाब म्हणून पालखी गेली 325 वर्ष, म्हणजे 325 वर्ष हा आकडा आला कुठून? 1685 साली पालखी चालू झाली आणि आता 2010 अशी 325 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला पालखी सोहळ्याचा ही परंपरा कशी टिकून आहे हा पहिला मुद्दा. दुसरा असा की ह्या परंपरेकडून आधुनिक व्यवस्थापनाला कोणते धडे शिकता येतील. नंबर 3, आजच्या घटकेला जी पार्श्व म्हणजे सद्यकालीन पालखी सोहळा जो आहे त्या सद्यकालीन पालख्या सोहळ्याचे व्यवस्थापन विषयक मुद्दे कुठले असू शकतात. आणि चौथा असा की पालखीचं हे जे मोठ्या प्रमाणावर सध्याच्या काळामध्ये सध्याच्या जी विपणनी व्यवस्था असं मी त्याला म्हणतो म्हणजे मार्केट इकॉनॉमी, त्या मार्केट इकॉनॉमीला अनुसरून पालखीमध्ये जे बदल होत आहेत गेल्या 5-10 वर्षात त्या बदलामुळे काय नव्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्याला आपण कसं तोंड द्यायला पाहिजे हा चौथा मुद्दा. त्या 4 गोष्टींची चर्चा मी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून करणार आहे. पहिला मुद्दा असा की ही पालखी मुळामध्ये 325 वर्ष टिकली कशी. पालखी सोहळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मोरे सरांनी आपल्याला सांगितलं की पालखी सोहळा हा वारकरी संप्रदायाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे पालखी सोहळा आणि वारकरी संप्रदाय यांचा एकमेकांशी हा पालखीसाठी वारकरी संप्रदायाची आवश्यक मोरे सरांनी सांगितलं अपरिहार्य गोष्ट आहे. त्या दोन्ही गोष्टींचं एकमेकांशी जैविक नातं आहे. तर या दोघींमधलं हे जे जैविक नातं आहे हे कशा प्रकारचं आहे. आपण वारकरी संप्रदायाकडून पालखीकडे येऊया. वारकरी संप्रदाय ही एक धार्मिक संघटना आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याची उद्दिष्ट धार्मिक आणि आध्यात्मिक, रिलिजियस आणि स्पिरिच्युअल अशा दोन्ही प्रकारचे. अशा प्रकारच्या संघटना ज्या असतात की ज्याच्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक अशी ज्यांची बैठक असते किंवा अशी उद्दिष्ट ज्या संस्थांची असतात त्यांना मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन असं म्हणतात. म्हणजे कुठल्या तरी नॉर्म्स प्रमाणे चालू असणाऱ्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्याला नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन म्हणतात. नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन आणि इतर व्यापारी संस्था याच्यामधला मुख्य फरक असा की ह्या नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन मध्ये सामील होणारे जे घटक असतात ते स्वतःच्या इच्छेने कुठल्या तरी त्या तत्वांचं पालन करण्यासाठी त्या तत्वांवर त्यांची निष्ठा आहे म्हणून तर या संस्थांमध्ये सामील झालेले असतात. या नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशनचं जेव्हा आपण व्यवस्थापन करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही फायदे असतात, काही तोटे असतात. त्यातला एक महत्वाचा फायदा असा की व्यवस्थापकांना नेहमी ज्या एका समस्येला तोंड द्यावं लागतं ती समस्या म्हणजे लोकांकडून काम कसं करून घ्यायचं ही व्यवस्थापकांसमोर उभी असलेली नेहमीची समस्या असते. ही समस्या आपोआपच एका अर्थाने सुटते. व्यवस्थापनाच्या पुस्तकामध्ये एक एजन्सी प्रॉब्लेम नावाचा एक प्रॉब्लेम नेहमी सांगितलेला असतो. हा एजन्सी प्रॉब्लेम ही कल्पना अशी आहे की आपण जेव्हा कुठलाही व्यवस्थापक जेव्हा दुसऱ्या एका माणसाला काहीतरी काम सांगतो तर त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक शंका अशी असते की मी या माणसाला हे काम सांगतोय पण तो ऐकेल कशावरून. किंबहुना त्याला मनापासून असं वाटत असतं की बहुधा हा माणूस हे काम ऐकणार नाहीच. त्याच्यावरती कुठल्या तरी प्रकारची सक्ती केल्याशिवाय किंवा कुठल्या तरी कारणाने त्याच्याकडून काम करून घेतल्याशिवाय तो मनुष्य हा काम करणार नाही. तेव्हा साहजिकच मानवी स्वभाव असा असतो की जास्तीत जास्त काम आपण स्वतः करावी, दुसऱ्यांना डेलिगेट कामं करू नयेत. पण डेलिगेट केल्याशिवाय तर व्यवस्थापन होऊ शकत नाही. व्यवस्थापनाचा गाभा हाच तर डेलिगेशन ऑफ वर्क हा आहे. तेव्हा एकीकडे लोकांना डेलिगेशन करणं अवघड, दुसरीकडे डेलिगेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही. तर या समस्येमधून व्यवस्थापकाला मार्ग काढायचा असतो. नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन मध्ये हे करावं लागत नाही.
कारण माणसं स्वेच्छेने त्या ठिकाणी आलेली असतात. तेव्हा नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन असतात तेव्हा हा एजन्सी प्रॉब्लेम आपोआप सुटतो. तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये एजन्सी प्रॉब्लेम नाही. माणसं स्वेच्छेने पालखीसाठी आलेली असतात आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करावी लागत नाही. हा या संस्थेचा मुख्य फायदा आहे. हा फक्त वारकरी संप्रदायामध्येच हा फायदा आहे असं नाही. ज्या कुठल्या संस्था या प्रकारे काम करत असतात नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन, उदाहरणार्थ सज्जनगडावरची समर्थ परंपरा नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे, किंवा जैन धर्मामधली जी श्रवण संघ आहे, हा श्रवण संघ ही नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे. या सर्व नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन मध्ये एजन्सी प्रॉब्लेम हा राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला जो एकसंधपणा, हार्मनी जी पालखीमध्ये दिसते त्याचं कारण ही नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन. वारकरी पंथामधली ती सोय आहे असं मी म्हणेन. या अर्थाने सर्व जे ऑर्गनाइज रिलिजन्स आहेत, संघटित धर्म आहेत, ते सर्व नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन आहेत. ख्रिश्चनिटी, इस्लाम, सिखिझम सगळ्या नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन आहेत. कम्युनिस्ट पार्टी नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे. नर्मदा बचाव आंदोलन, मेधाताईंचं नॉर्मेटिव्ह ऑर्गनायझेशन. हा व्यवस्थापकांच्या दृष्टीने एक नेहमीच अभ्यासाचा विषय राहिलेला आहे आणि त्याच्यावरचं जे एक सेमिनल वर्क असं म्हणता येईल, महत्वाचं पुस्तक ते म्हणजे एक लिव्हिंग कंपनी नावाचं एक पुस्तक आहे. हे साधारण एक 1975च्या जवळपास हे पुस्तक आहे. हॉलंड मधल्या एका व्यवस्थापन तज्ञांनी हे पुस्तक लिहिलं आहे. लिव्हिंग कंपनी या पुस्तकाच्या मागचा विचार असा आहे की कुठलीही संस्था ही नॉर्मली किती काळ टिकते, त्यातल्या जास्त काळ टिकणाऱ्या संस्था कोणत्या आणि त्या का टिकतात. लिव्हिंग कंपनी मधला जो अभ्यास आहे त्याच्यामधला एक महत्वाचा धक्कादायक निष्कर्ष असा आहे की बहुतेक मोठ्या कंपन्या या फक्त 40 ते 50 वर्ष टिकतात, मोठ्या कंपन्या. आणि जर तुम्ही ऍव्हरेज काढलं, सर्व लहान मोठ्या सर्व कंपन्यांचं ऍव्हरेज काढलं तर या लिव्हिंग कंपनीप्रमाणे सर्व संस्थांचं आयुष्य हे फक्त 12.5 वर्षाचं असतं. 12.5 वर्ष हा काळ काहीच नाही. तेव्हा बहुतेक लहान संस्था या 12.5 वर्ष टिकतात. त्याचा अर्थ की 12.5 वर्षानंतर यातल्या ह्या संस्था बंद पडतात, कोणीतरी टेक ओव्हर करतं किंवा ते संस्था पुन्हा मुळापासून बदलतात. तसं जर झालं नाही तर या संस्था चालू राहत नाही. तेव्हा 12.5 वर्ष ही सरासरी, 40 ते 50 वर्ष ह्या मोठ्या कंपनीची असलेली सरासरी आणि वारकरी पालखीची 325 वर्ष. याच्यामधला आपण जर फरक लक्षात घेतला तर आपल्याला वारकरी संप्रदायामधलं हे जे वेगळेपण आहे ते आपल्या लक्षात येईल की 325 वर्ष टिकून राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. पुन्हा लिव्हिंग कंपनी हा जो सेमिनल स्टडी आहे त्याच्यामध्ये ही या ज्या लिव्हिंग कंपनीमध्ये त्यांची 4 कारणं सांगितलेली आहेत की ज्या कारणामुळे संघटना दीर्घकाळ टिकतात, ती वारकरी संप्रदायाला आणि पालखी सोहळ्याला लागू पडतात. त्यातलं एक पहिलं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की ह्या ज्या संघटना असतात या भोवतालच्या समाजाशी एकरूप होतात, समाजापासून त्या वेगळ्या पडत नाही. हे व्यापारी कंपनीच्या बाबतीत समाजाशी एकरूप होणं ही गोष्ट त्या मनाने अवघड असते, पण दीर्घकाळ टिकणाऱ्या कंपन्या ह्या समाजाशी एकरूप होऊन जातात आणि त्यामुळे ते दीर्घकाळ टिकत असतात. दुसरा त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की समाजाशी एकरूप होणं हे जसं त्या संस्थांचं वैशिष्ट्य आहे, ते त्याबरोबरच या संस्था स्वतःची ओळख विसरत नाही. त्यांची स्वतःची एक स्ट्रॉंग आयडेंटिटी असते आणि ही जी स्वतःची स्ट्रॉंग आयडेंटिटी असते ती आयडेंटिटी या संस्था जपत असतात. त्याच्यापासून ते म्हणजे समाजाशी एकरूप होता स्वतःची ओळख त्याचं ते विसरून देत नाही. स्वतःच्या बद्दल त्यांचं जे भान आहे ते भान त्यांचं सुटत नाही. त्यामुळे स्वतःबद्दलचं भान टिकवून ठेवणं ही त्याच्याबद्दल एक प्रकारचा आत्मविश्वास आहे. तर हा दीर्घकाळ टिकणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत हा आत्मविश्वास, हे स्वयंभान ज्याला म्हणता येईल, त्यांच्या जागृत असणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो लिव्हिंग कंपनीच्या बाबतीत मांडलेला आहे, जो पुन्हा आपल्या वारकरी संप्रदायाच्या बाबतीत खरं आहे की ह्या संस्था टॉलरंट म्हणजे सहिष्णू असतात, अग्रेसिव्ह नसतात. त्या लोकांची येता जाता भांडण उकळून काढत नाहीत, स्पर्धा करत नाहीत. त्यांचं स्वतःचं जे काम आहे ते व्यवस्थितपणे करत असतात, पण ते करत असताना ते त्यांच्यामध्ये आक्रमकता त्या मनाने कमी असते, टॉलरन्स जास्त असतं. तेव्हा टॉलरन्स असणं, इतरांची जमवून घेणं हा या संस्थांचा स्थायी भाव आहे. आणि चौथा मुद्दा असा की या संस्था कॉन्झर्वेटिव्ह असतात, जास्त खर्च करत नाहीत. त्यांचा संबंध राहणीची स्टाईल आहे ती अत्यंत साधी, सिंपल असते. त्यांच्यामध्ये कुठेही भडकपणा नसतो
फ्लॅम्बॉयन्स नसतो. हे ते सर्व मोठ्या कंपन्यांच्या बाबतीत घडणारी गोष्ट आहे. म्हणजे 4 मुद्दे त्यांचे सांगितले की भोवतालच्या समाजाशी एकरूप होणं, तरी सुद्धा स्वतःची वेगळी ओळख, स्वतःची आयडेंटिटी जपणं, सहिष्णुता असणं, लोकांची जमवून घेण्याची वृत्ती असणं आणि एकंदर आपल्या कार्यपद्धतीमध्ये साधेपणा ठेवणं, ही दीर्घकाळ टिकणाऱ्यांची वैशिष्ट्ये आहेत असं लिव्हिंग कंपनी मानते. आपल्याला असं लक्षात येईल की वारकरी संप्रदाय हा हे 4ही मुद्दे जपत असतो. सांगायची गरज नाही, आपोआप असतं. वारकरी संप्रदायाचा आपल्याला जे काही आपल्याला माहिती आहे त्यावर नाही 4ही गोष्टी वारकरी संप्रदाय जपत आलेला आहे. मोरे सरांनी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रामधला क्वचितच एखादं गाव असेल की तिथे वारकरी संप्रदायाचे अनुयायी नाही, वारी करणारे लोक नाही. असं असूनही या लोकांचा त्या समाज त्या गावाशी ते पूर्णपणे एकरूप झालेले आहेत. घरं थोडी असतील, जास्त असतील, पण सर्वत्र हे त्या समाजाशी एकरूप झालेले आहेत. पालखीचा इतिहास 325 वर्षाचा आहे, पण वारकरी पंथाचा इतिहास 700 वर्षाचा आहे. तेव्हा हे पूर्ण 700 वर्ष वारकरी पंथांनी हा समाजाशी एकरूप होणं हे टिकून धरलेलं आहे. स्वतःची आयडेंटिटी टिकून धरलेली आहे, टॉलरन्स आहे आणि सिंपल स्टाईल आहे. या 4ही गोष्टी असल्यावर वारकरी पंथ 325 वर्ष का टिकला त्याचं उत्तर शोधणं अवघड नाही. ह्या 4 कारणांमुळे हा वारकरी पंथ इतका दीर्घकाळ टिकून राहिलेला आहे. जेव्हा एखादी संस्था दीर्घकाळ टिकते तेव्हा त्याला संस्थात्मक असं स्वरूप येतं. व्यवस्थापनामध्ये संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन आणि संस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन या 2 वेगळ्या गोष्टी मानलेल्या आहेत. जर हायरार्की मांडायची झाली तर आपल्याला माहिती आहे की सर्वात काम करणारा छोटा गट म्हणजे एक टीम, गट. वैयक्तिक काम करणं हे सर्वात किमान टप्पा, त्याच्या पाठोपाठचा एक वेगळा टप्पा म्हणजे टीम, म्हणजे काही लोकांचा मिळून झालेला गट. काही गटांची मिळून जी तयार होते ती संघटना. मग संघटना आणि संस्था, ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूशन याच्यामध्ये फरक काय? तर फरक असा आहे की जेव्हा एखाद्या संघटनेची संस्था बनते म्हणजे ऑर्गनायझेशनची इन्स्टिट्यूशन बनते तेव्हा काही गोष्टी ह्या आपोआप व्यक्तिनिरपेक्ष अशा होतात, इम्पर्सनलाइज होतात. संघटना ही बऱ्याच अंशी एका माणसावर अवलंबून असते, इन्स्टिट्यूशन ही एका माणसावरती अवलंबून नसते. तेव्हा व्यवस्थापनामध्ये वारंवार असा एक संज्ञा वापरली जाते की अमुक तमुक गोष्ट आम्ही इन्स्टिट्यूशनलाइज केलेली आहे. एखादी गोष्ट इन्स्टिट्यूशनलाइज करणं म्हणजे ती व्यक्तिनिरपेक्ष करणं. ती व्यक्ती तिथे असो किंवा नसो, ती प्रथा चालू राहते. जेव्हा अशी प्रथा चालू होते, अशी गोष्ट घडते तेव्हा आपण ती गोष्ट इन्स्टिट्यूशनलाइज झाली असं म्हणतो. तेव्हा पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय दीर्घकाळ टिकला याचा अर्थ तिथल्या ज्या सर्व प्रथा आहेत त्या इन्स्टिट्यूशनलाइज झालेल्या आहेत, इम्पर्सनल झाले, त्या व्यक्तीवर अवलंबून नाही. त्या संस्थेमध्ये आपोआप या गोष्टी चालू आहेत. आपण म्हणतो परंपरेने चालू आहे. जसे आपल्या संघटना आहेत तसे आपण म्हणतो की कुठल्याही कल्पानी राहणारे ते प्राणी आहेत त्यांच्या टीम्स असतात, शिकार करणाऱ्या प्राण्यांच्या टीम्स असतात. तर टीम वर्क जे आपण इथे शिकतो तिथे आपल्याला निसर्गामध्ये बघायला मिळतं. टीम्स पेक्षा मोठ्या ज्या संघटना असतात त्याही आपल्याला निसर्गामध्ये दिसतात. मधमाशा किंवा मुंग्या याच्याबद्दल पुस्तकं लिहिली गेलेली आहेत की ह्या मोठ्या संघटना चालतात कशा. ते संघटनेचे सैद्य नियम आपण पुस्तकामध्ये वाचतो. उदाहरणार्थ डिव्हिजन ऑफ वर्क तिथे असतो, बरोबर, स्पेशलायझेशन किंवा अनेक गोष्टी वारकरी संप्रदायाने ऑटोमॅटिकली केलेल्या आहेत. जेव्हा एखादी संस्था पुन्हा इन्स्टिट्यूशन दीर्घकाळ टिकते, पुन्हा मी संस्था हा शब्द वापरतोय, ही संस्था जेव्हा दीर्घकाळ टिकते तेव्हा इतरही काही गोष्टी आपल्याला दिसतात. एक गोष्ट अशी असते की संस्था दीर्घकाळ टिकण्यासाठी संस्थेला काही प्रतीकं लागतात. या प्रतीकांच्या आधाराने ती संस्था उभी होत असते. तर वारकरी संप्रदायाच्या बाबतीत सर्व संत परंपरा ही प्रतीक आहेत. मोरे सरांनी आपल्याला सांगितलं की ज्ञानबा तुकाराम ही प्रतीक आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की ही खरोखरच प्रतिकात्मक आहे. संत परंपरा खूप मोठी आहे, पण या 2 नावामध्ये आपण सगळं संत परंपरेचा आपोआप समावेश करत असतो. ते सर्व संत परंपरा संतांची नावं ही वारकरी संप्रदायामधली प्रतीक आहेत. आणि प्रतीक सुद्धा या संघटनेबरोबर 700 वर्ष संत निरनिराळ्या काळामध्ये आलेले, तेव्हा त्या काळामध्ये त्या परंपरेमध्ये त्यांचा समावेश केला गेला.
पण हा एक भाग सोडला ते सर्व प्रतीक गेली 700 वर्ष 300 वर्ष 25 वर्ष चालत राहिलेली आहेत. इतरही प्रतीक असतात. संतांचं काम म्हणजे तुकोबारायांची गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, या सर्व गोष्टी सुद्धा प्रतीकांचा भाग आहे. तो त्या संघटनेमध्ये असतोच. पांडुरंग हे प्रतीक आहे. सर्व 700 वर्ष 325 वर्ष हे प्रतीक अस्तित्वाचं आहे आणि हे प्रतीक संस्थेचा महत्वाचा भाग आहे. पंढरपूर प्रतीक आहे. हे सर्व सिम्बॉल्स त्या संघटनेचे आहेत आणि हे प्रतीक असल्याशिवाय संघटना दीर्घकाळ किंवा संस्था दीर्घकाळ टिकून राहायची. तर वारकरी संप्रदायामध्ये अशी काही प्रतीक आहेत, सिम्बॉल्स आहेत. दुसरं काय आहे की इन्स्टिट्यूशन दीर्घकाळ टिकण्यासाठी काही त्यांच्या स्पेसिफाईड ऍक्टिव्हिटीज आणि रिच्युअल्स हे सुद्धा दीर्घकाळ चालू राहत असतात, ते लागतात. हा सगळा तपशिलाचा भाग आहे. पण हा तपशिलाचा भाग असल्याशिवाय संस्था दीर्घकाळ टिकत नाही. म्हणजे जो वारकरी आहे त्यांनी गळ्यामध्ये माळ घालणं रिच्युअलचा भाग आहे, पण तो असतो, त्याला महत्व आहे. ती संस्था टिकून राहण्यासाठी ह्या बारीक सारीक तपशिलाच्या गोष्टी असाव्या लागतात. कारण मी जे म्हटलं की एक स्ट्रॉंग आयडेंटिटी वारकरी संप्रदायाची आहे आणि आयडेंटिटी टिकून राहिलेली आहे. हा वारकरी संप्रदायाच्या आयडेंटिटीचा भाग आहे. माळ असणं हा संप्रदायाच्या आयडेंटिटीचा भाग. हा ड्रेस कोड सुद्धा त्यांच्या त्या आयडेंटिटीचा भाग आहे. डायटरी असते, काय खायचं काय नाही, रेस्ट्रिक्शन्स ही जी आहेत, हा उपास कधी करायचे, उपासाला काय खायचं, हे सर्व ही जी सर्व रेस्ट्रिक्शन्स आहेत, हा सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे त्या संघटनेच्या आयडेंटिटीचा भाग आहे. पुन्हा कुठल्या गोष्टी लिसनिंग, हरिपाठ असेल, अभंग असेल, ज्ञानेश्वरी असतील, ही सर्व हे करत राहायचं आणि करायला पाहिजे. केलं नाही तर तो वारकरी ह्या संज्ञेला पात्र ठरणार नाही. ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे आणि ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. म्हणून ह्या संघटनेची आयडेंटिटी ही टिकून आहे. मग अशी मी म्हटलं की आयडेंटिटी शिवाय दीर्घकाळ संस्था टिकत नाही. तेव्हा आयडेंटिटी निर्माण केलेली आहे आणि टिकून झालेली. म्हणजे ज्या लोकांनी ही संस्था दीर्घकाळ टिकवून ठेवली त्यांना याचं महत्व लक्षात आलं आणि हे त्यांनी म्हणून त्यांनी त्याचा आग्रह धरला की हे करायलाच पाहिजे. त्यांना माहिती होतं की हे केलं नाही तर संस्थेची आयडेंटिटी नष्ट होईल. आणखी काय लागतं संस्थांसाठी? त्यांना एकत्र येण्यासाठी काही ना काही ऑकेजन लागतात. असे काही प्रसंग लागतात की लोकांना वारंवार एकत्र येता आलं पाहिजे. वारंवार लोक जर एकत्र आले नाही तर तो संघटनेच्या मागचा जो विचार आहे, तात्विक विचार आहे, तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा विसरला जाईल.